नमस्कार मंडळी, मी दिनेश म्हणजेच मराठी ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. निघलोय आपण कामावर जाण्यासाठी. बघू शकता 12 वाजलेलेत. आपण निघलोय कामावर जाण्यासाठी. बघूयात कोणती गाडी येते कोणती नाही. आमची ईश्वरी मॅडम इथं बसलेले आहेत. काय करते बाय? बाय, टाटा कर, टाटा कर, बाय बाय. इकडे ना, बाय बाय कर ईशा, बाय बाय. ये 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 ये. नाही नाही कर, नाही नाही. चला मित्रांनो, जाऊयात कामावर. होय नाही, आम्ही चाललो बरं का. तर मित्रांनो, ही एर्टिगा आपण पोहोचलेलो लोकेशनवर. त्या एर्टिगाला आपल्याला सीटवर मारायचे. त्या एर्टिगाचं काम झालं, ते स्प्रिंग वगैरे तुटली, ते लावायला गेलेत. बघूया ते एर्टिगाची फिटिंग कशी होती. आपले होम सेट लागलेले फिटिंगला, आपण पण लागलेले. बघू शकता हे सीट मारतोय. फिटिंग कशी येते कशी नाही. 2 सीटा आहेत आमच्याकडे सध्या. 3 सीटं घेऊन गाडी गेलेली आहे, कारण की गाडीचं ते स्प्रिंगचं काम तुटलं होतं. स्प्रिंग तुटली होती, तसं ते स्प्रिंगचं काम करायला पाठवली गाडी. गाडीचं लॅमिनेशन पण आहे, सीट कव्हर पण आहे. बघूयात फिटिंग कशी येते कशी नाही. शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, ते सीट झालेलं आहे. बघू शकता अशी फिटिंग आलेली आहे. 1 मिनिट तुकडं काढतो. अशी फिटिंग आलेली आहे. आता आपले होम सेट ड्रायव्हिंग सीटचं टेका किन्नर साईडचा टेका मारतायत. काय शेट? हां, शेटची राणी. बरं शेट, आम्हाला सांगा फिटिंग कशी करत असतात कशी नाही. जरा माहिती घेऊयात. जरा माहिती सांगा आम्हाला थोडक्यात. कट दाखवा आम्हाला अगोदर. कट सीटाचे इथं हे एक कट, हा एक कट आणि हा एक कट. बरं, हे कट कशामुळे मारले जातात? आपण ज्या सीटाला फुल बकेट करायची फिटिंग, हां, त्या सीटाला कट मार. त्या सीटाला कट मारावा लागतो. ते कट मारल्याचा फायदा काय होतो? कट मारल्याचा फायदा तुम्हाला कंपनी फिटिंग भेटणार. अच्छा, आता ही तार, ह्याच्यामध्ये आपण तार टाकलेली वगैरे. ओके, सीट कव्हरचा हा जो व्हाईट पोर्शन असतो, याच्यामध्ये तार जाते आणि त्या तारीला सीटामधली तार अटॅच करावं लागते ह्या क्लिपनं. इकडे दाखवा. ह्या क्लिपनं अटॅच करावं लागते अशी. ओके शेट, एवढीच एक फिटिंग असते का आणखी दुसरी कोणती फिटिंग असते? मध्ये सिंगल डिप फिटिंग पण राहते. सिंगल डिप, सेमी बकेट आणि फुल बकेट. हां. आणि सगळ्या फिटिंग क्लिपानंच मारावं लागते का दोरीनं पण जमते? दोरीनं पण जमते काय फिटिंग. ओके, दोरीनं काऊन मारावं लागते? दोरीनं समजा एखाद्या गाडीला सीटिंग कव्हर नाही येत, त्याला दुसऱ्या सीट अल्टर करायचे असतात, तेव्हा आपण दोरीनं फिटिंग करतो. ओके, तर बघितलं मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सीट कव्हर फिटिंग करतो. तुम्ही पण चालू करा, आमचे धंदे खाऊ नका. तर मित्रांनो, आपण ते एर्टिगाचं काम केलेलं आहे आणि आता आणखीन एक इनोवा क्रिस्टाचे सीट कव्हर मारलेले. बघू शकता अशी फिनिशिंग आलेली आहे. अशी फिनिशिंग आलेली आहे गाडीला. पायऱ्या पण लावलेल्या आहेत, बघू शकता. अशा पायऱ्या अतिशय खतरनाक दिसतात. परत गार्ड पण लावलेलं आहे मागं. स्टिअरिंग कव्हर पण मारलेलं आहे, बघू शकता. अतिशय असं फिनिशिंग मध्ये स्टिअरिंग कव्हर आणि सीट कव्हर आपण फुल बकेट मारलेले आहेत. अतिशय असा भारी लुक गाडीला आलेला आहे. एर्टिगाचा लुक तुम्हाला दाखवता आला नाही मला, कारण की कस्टमरला खूप गडबड होती आणि त्याचा काही व्हिडिओ पण काढता आला नाही, कारण की सिंगल डिप होती, एवढी काही खास फिटिंग नव्हती. तर त्याच्यामुळं त्याचा तर काय व्हिडिओ दाखवणार नाही. पण ही इनोवा क्रिस्टाचा व्हिडिओ अतिशय चांगला झालेला आहे. आपल्या दैवत कार डेपो या अकाउंटला तुम्हाला तर भेटूनच जाईल. आणि बघूयात आता पुढे कोणती गाडी येते कोणती नाही. तो वेळ पण खूप झालेला आहे, 8 वाजलेत.
आणखीन जर आली एखादी गाडी तर करूयात, नाही तर जाऊयात घरी. आपल्याला काय आहे, आली तर आली. उडत गेली गाडी. गाडी म्हणतो ओम शेट तिकडं काहीतरी खायलेत. झूम होईना माझा कॅमेरा, नाही तर तुम्हाला झूम करून दाखवला असता. शेट मस्त एकत्र बघूयात आता येते गाडी काय होते. तर मित्रांनो गाडी वगैरे काही आलेली नाहीये, आपण चालू आहेत मग आता घरी. वेळ झालेला आहे तरी 10 वाजलेत. चला निघूयात कामावर. कामावर नाही, घरी. ए भोंगे